नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी. तुम्हाला कधी असं वाटतं का, की तुम्ही अ न्यू मी किंवा एक नवीन मी व्हायच्या प्रवासावर आहात? तुम्हाला खूप छान उत्साही, हलकं, पॉझिटिव्ह व्हायचं आहे, सकारात्मक राहायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करता आहात. तुम्ही ना छान पुस्तकं वाचताय, तुम्ही छान YouTube चॅनलवरचे व्हिडिओज बघताय, अफर्मेशन्स करताय, व्हिज्युअलायझेशन्स करता आहात. पण तरी ना ही जी सकारात्मकता आहे ती टिकत नाही. म्हणजे काही दिवस छान वाटतं आणि काही महिने देखील छान वाटू शकतं. पण तरी नंतर आतनं एक प्रकारचं ओझं, नकारात्मकता पुन्हा डोकावायला लागते आणि मनात तुमच्या असा प्रश्न येतो, की अजून मी काय करायला पाहिजे आहे? अजून मी सकारात्मकता ही टिकवू कशी शकते? तर आज मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही चुकीचं असं काहीच करत नाहीये. तुमचे प्रयत्न अगदी योग्य दिशेने आहेत. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या मनात अशा बऱ्याच नकारात्मक गोष्टी दडलेल्या असतात. बरेच अडथळे असतात, बरीच ओझी असतात, बऱ्याच अशा भावना असतात. म्हणजे राग असेल, मत्सर असेल, कधी-कधी असं वाटतं, की प्रत्यक्ष अनुभवातनं आलेला एक प्रकारचा निराशा असेल, की माझ्याच बाबतीत हे का झालं? का घडलं? काही आठवणी असतात ज्या आपण सोडू शकत नाही. स्वतःबद्दलच्या काही अशा समजुती असतात, की ज्या मनात खोलवर बसलेल्या असतात. किंवा काही अगदी पिढीजात आलेल्या गोष्टीसुद्धा असतात. अॅन्सेस्ट्रल ज्या आपण प्रोग्रॅमिंग म्हणतो ज्याला, की पिढ्यानपिढ्या तुमचं अवचेतन मनाचं तसं प्रोग्रॅमिंग झालेलं आहे. त्यामुळे काही नकारात्मकता असते आणि हे सगळ्याचं एक प्रकारचं मनावर ओझं असतं, दडपण असतं, एक प्रकारची निराशा असते आणि त्यामुळे ना तुम्ही कितीही वरनं प्रयत्न केले सकारात्मक राहण्याचे, तरी देखील ते टिकवणं अवघड जातं. तर आता एक उदाहरण देते म्हणजे लगेच लक्षात येतं. बघा आपण जर का भिंतीला रंग लावला, खूप छान रंग लावलेला आहे. पण आतून जर त्या भिंतीमध्ये ओल असली, तर सुरुवातीला काही दिवस ते रंग छान दिसतो, पण आतली ती ओल बाहेर येणारच आहे. तर आपल्याला ना असंच न्यू मी व्हायचं आहे, तर मग ह्या ज्या आतल्या दडलेल्या गोष्टी आहेत, त्यांची साफ करणं, त्यांना सोडून देणं, ते ओझं मनावरचं उतरवणं फार गरजेचं असतं. तर आता हे कसं करायचं? तर सगळ्यात सोपी पद्धत काय आहे करण्याची? तर त्याला आपण चॅनलवर पण त्याच्यावर खूप व्हिडिओ केलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि ती पद्धत आहे जी एक हवाईयन पद्धत आहे. त्याला म्हणतात होओपोनोपोनो. आता ह्याचा अर्थच असा आहे या शब्दाचा, की टू सेट राइट किंवा नीट करणे. सो आता ह्याच्यामध्ये बघा अतिशय सोपी पद्धत आहे. डॉक्टर यू लेन यांनी ही पद्धत जगभरात प्रसिद्ध केलेली आहे. फक्त 4च वाक्य म्हणायची असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. बऱ्याच वेळेला वन ऑन वन कोचिंगमध्ये असं लक्षात येतं, की लोकं म्हणतात, "मला अजून टेक्निक सांगा, अजून काय करू?" पण मग त्यांच्या मनामध्ये असं बोलताना असं वाटायला लागतं, की ह्यांच्या मनामध्ये खूप नकारात्मकता आहे, खूप गोंधळ आहे, खूप गोष्टी यांनी धरून ठेवलेल्या आहेत. मनावर खूप दडपण आणि ओझं असल्यामुळे नवीन काही इथे आत्ता टेक्निक करून काही आत जायला जागाच नाहीये. तर त्यामुळे होपोनोपोनोचा इथे खूप छान उपयोग होतो. कारण कसं आहे ना, की नवीन काही करण्यासाठी थोडी आपल्याला आत मनात जागा लागते. तर तिथे जे काही सगळं भरलेलं आहे, जे कदाचित आपल्याला माहिती देखील नाहीये, ते थोडं स्वच्छ करून आपल्याला जागा करायला लागते. आणि होपोनोपोनोचा अतिशय चांगला उपयोग होतो हे तर सगळ्यांनी अनुभवलंच आहे. एवढ्या लोकांनी चॅनलवर व्हिडिओ बघितले आहेत, करून बघितलं आहे, कमेंट केलेले आहेत. पण त्यात देखील ना सातत्य राहत नाही किंवा कधी-कधी ह्याच्या मागचं मूळ कारण काय आहे, हे लक्षात येत नाही. आणि म्हणून आज हा मी एक नवीन चॅलेंज इथे सुरू करत आहे आपल्या अनियमी ॲपवर आणि तो आहे की 30 दिवसांचा होपोनोपोनो चॅलेंज. आता नेहमीच्या चॅलेंजप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय-काय मिळणार आहे बघा. पहिल्यांदा सांगते चॅनल 2 भाषेत असणार आहे, मराठी आणि इंग्लिश. दोन्हीमध्ये सगळ्या गोष्टी सारख्या असतात. फक्त ज्या भाषेत तुम्हाला ॲफर्मेशन करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, ती भाषा तुम्ही अगदी काळजीपूर्वक निवडा. कारण म्हणजे तुम्हाला कशात कम्फर्टेबल आहे ती भाषा फार महत्त्वाची आहे. आता या 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये नेहमीप्रमाणे रोज तुम्हाला 7 ॲफर्मेशन्स मिळणार आहे. आणि ॲफर्मेशनचा ना तुम्ही आधी काय होता किंवा आत्ता काय आहात ह्याच्यावर नाही, तुम्ही काय होणार आहे. होपोनोपोनोची जी मूळ तत्त्वे आहेत, ज्याच्यामध्ये 100% जबाबदारी घेणे, अशा मुख्य गोष्टी येतात. त्या सगळ्यांवर आधारित हे ॲफर्मेशन्स असणार आहेत. हे तुम्ही
आरशासमोर म्हणू शकता, लिहू शकता, मनात म्हणू शकता, मोठ्यांदा म्हणू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ते ॲफर्मेशन्स करू शकता. मग एक छोटी कृती असणार आहे. म्हणजे हे फक्त विचारात न राहता ना, त्याच्यामध्ये आपण एक छोटी रोज तुम्हाला अगदी इंटरेस्टिंग एक कृती असणार आहे. अगदी छोटी आहे. आणि एक जर्नलचा प्रॉम्प्ट असणार आहे. बऱ्याच वेळेला ना काय नकारात्मक आहे, अंत आहे, काय सोडायचं आहे, हे लक्षात येत नाही. तर हे जे जर्नलचे जे प्रश्न येतील तुम्हाला रोज वेगळा, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की काय साठलेलं आहे, काय सोडायची गरज आहे, काय आपल्याला जे आपण हे जे वाक्य म्हणतोय ते कुणाला म्हणायचे आहेत, का म्हणायचे आहेत, हे सगळं त्या जर्नलच्या तुम्ही जेव्हा लिहायला घ्याल तेव्हा ते जास्तीत जास्त स्वच्छ होत जाईल. तुम्हाला जास्तीत जास्त त्यातनं कळत जाईल. आणि हे सगळ्यांबरोबरच 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. त्या म्हणजे 2 मेडिटेशन्स. एक 2 मिनिटाचं सकाळी करायचं मेडिटेशन आहे आणि एक साधारण 10 मिनिटाचं रात्री करायचं मेडिटेशन आहे. दोन्ही मेडिटेशन माझ्या आवाजात आहे. त्याच्यामध्ये आपण हे प्रार्थना तर करणारच आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पण ते रोज कशासाठी डायरेक्ट करायची आहे, कुठे आठवण हे आपण करायची आहे. आणि मुख्य म्हणजे ना, हे जे आपण नुसतंच भावना विचारांनी नाही, आपण ऊर्जेने देखील हे 30 दिवस तुम्ही जेव्हा हे पूर्ण कराल ना, तेव्हा तुम्हाला तो आत्मबदल जाणवेल. तुमची एनर्जी देखील बदलेल. तुम्ही हे छान मेडिटेशन रोज केले तर तुम्हाला एक रोज असं जाणवायला लागेल की आपल्यामध्ये एक हलकं जे जाणवतंय, हलकेपणा जाणवतोय, एक आनंद जाणवायला लागलेला आहे. तर हा अनुभव तुम्ही 30 दिवसात नक्कीच घेऊ शकाल. तर मग जर तुम्हाला सकारात्मकतेचा प्रयत्न चालू आहे, पण ती टिकवता येत नसली, एक नवीन मी व्हायचा आहे, पण त्यासाठी जुन्या काही गोष्टी सोडायच्या आहेत, तर त्यासाठी मग हा 30 दिवसांचा चॅलेंज तुमच्यासाठी आहे. तुमच्या आत ती जी नवीन व्यक्ती आहे ना, ती दडलेली आहे. आपण ह्या चॅलेंजमध्ये काय करणार आहे, की जे त्याचे थर आहेत आपल्या मनावरचे जमलेले सबकॉन्शियस माइंडवर, ते आपण एक एक थर आपण स्वच्छ करणार आहे. म्हणजे आतल्या त्या अनियमीला बाहेर यायला, वर यायला जागा मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल, नवीन ऊर्जा येईल, नवीन विचार येतील, सकारात्मकता तुम्हाला मिळालेली ती टिकून राहील. सो ह्यासाठी हा चॅलेंज आहे. न्यू मी ॲपची लिंक देते आहे, डाउनलोड करा आणि ॲपमध्ये हा चॅलेंज 30 दिवसाचा सुरू करा. अलार्म वगैरे सेट करता येतो, त्यामुळे लक्षात राहतं की आपल्याला हे करायचं आहे. सातत्य राहतं 30 दिवस ह्याच्यामध्ये, म्हणजे तो खरा फरक जाणवायला लागतो. आणि मग हे इतकं सिम्पल टूल आहे की ते आयुष्यभर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता. चॅलेंज देखील कायम तुमच्याबरोबर राहणार आहे. तुम्ही 30 दिवस झाले की परत रिसेट करून तो चॅलेंज तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता. मेडिटेशन देखील तुमच्याबरोबर कायम राहणार आहे. सो ज्यांना ही होपोनोपोनो प्रॅक्टिस आवडते पण नीट केली जात नाही, किंवा आतून काय आहे ते माहिती नाहीये, स्वच्छ करायचे, अडथळे दूर करायचे आहेत आयुष्यातले, तर मग हा चॅलेंज तुमच्यासाठी आहे. आणि जरूर याच्यामध्ये सहभागी व्हा. थँक्यू. नमस्कार.